झाल्यानंतर सगळे शांत होऊन गेले असंही असू शकते. तर नव्या ऊर्जेने नव्या दमाने तुम्ही सगळ्यांनी आता कामाला लागलं पाहिजे असा एक तुमच्यावर मी एक विश्वास टाकते की तुम्ही आता ही जी महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक संघटना आहे ही तुम्ही पुनरुज्जीवन करा. म्हणजे चांगले दिवस पुन्हा सोडायचे, चांगले दिवस आणा. काम करत आहात नाही असं नाही, पण ज्या ऊर्जेने व्हायला पाहिजे, बरोबर आहे की नाही तुमचं, ज्या ऊर्जेने व्हायला पाहिजे ती ऊर्जा तुमच्यामध्ये आहे, फक्त थोडीशी सुप्त आणि तीच थोडीशी या 10 मिनिटाच्या ह्याच्यात का होईना पण ती थोडीशी जागृत करावी बा, सगळ्यांशी भेटावं, सगळ्यांची मतं जाणून घ्यावी या उद्देशाने मी आज या ठिकाणी आलेली आहे. महिला विंग स्थापन झाल्यानंतर काय होतं की एक नवचैतन्य येतं. कसं सांगतो बघा, महिला दिनाचा कार्यक्रम घ्यायचा आहे म्हणजे आमच्याकडे तर असं होऊन राहिलं आहे की आमचं बघून सगळ्या संघटनांमध्ये महिला मंच तयार झाली. त्याच्यानंतर कार्यक्रम होतात, मग गायनाचा कार्यक्रम होतो, नृत्याचा कार्यक्रम होतो, सांस्कृतिक कार्यक्रम घेतले जातात महिला मंचाच्या कार्यक्रम माध्यमातून महिला दिनाच्या. आणि विशेष म्हणजे आमचे बंधूसुद्धा त्याच्यामध्ये सहभागी होतात. म्हणजे त्यानिमित्ताने तुम्ही एकत्र आले, तुम्ही एकमेकांचे विचार ऐकले आणि चांगले याच्याने जेव्हा आपण एकत्र येतो ना तर नक्की त्याचे परिणाम आपल्याला संघटनेसाठी ते फायद्याचे ठरतात, संघटनेच्या बांधणीसाठी ते फायद्याचे ठरतात. तर महिला मंचाचा एखादा कार्यक्रम आयोजित करा सर.